म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा त्यांना पाठविले होते. ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्यांचे धणी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्याने ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसा जसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरवत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचतात सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, लक्षात ठेवा हा शब्द, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव असो. आता योहान याचा 12वा अध्याय 12 ते 15 वचन आपण वाचणार आहोत. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेत येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस निघाले आणि गजर करत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे सियोनेचे कन्ये भिवू नकोस, हे सियोनेचे कन्ये भिवू नकोस, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. या शास्त्रलेखाप्रमाणे ते घडले. या शास्त्रलेखाप्रमाणे ते घडले. झावळ्याचा रविवार सर्वजण साजरा करत होते. झावळ्याचा रविवार म्हणजे झावळ्याचा सण. त्यांनी त्याचं गौरव पाहिलं होतं, त्यांनी तो काय कार्य करतो हे पाहिलं होतं आणि म्हणून ते त्याचं गौरव करण्यासाठी निघाले. त्यांनी काय केलंय, त्यांनी कसं मृतांना जिवंत केलं, कशा पद्धतीचे चमत्कार झाले, सगळं त्यांनी पाहिलं इस्रायल लोकांनी आणि म्हणून ते त्याचं स्तवन करायला लागले. आज आपण सगळीकडे झावळ्याचा रविवार साजरा करतो कारण बायबलमध्ये ही घडलेली गोष्ट लिहिलेली आहे आणि म्हणून जो चमत्कार झाला, ज्या गोष्टी घडल्या त्या ऐकतो, बघतो आणि म्हणून आम्ही त्या साजरा करतो, तो आनंद आम्ही करतो. हे इस्रायल लोक यांनी ऐकलेलं होतं, तोरा त्यांचा पाठ होता, प्रॉफिट्स त्यांना माहिती होते. प्रॉफिट्समध्ये म्हणजे प्रकटीकरणात काय लिहिलेलं आहे, यशया, इर्मया, पिलातकीस, एहezकेल, दानिएल, जकर्या यांच्यामध्ये या संदेशांनी काय काय लिहिलेलं आहे, काय काय घडणार आहे हे सगळं ते वाचत होते. त्यामुळे तोऱ्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांना माहिती होतं, जकर्यामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त येणार आहे, त्याच्या येण्याबद्दल भविष्य केलेलं होतं. मग हा जो चमत्कार यशामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तो इतरभूत झालेल्या आहेत आणि ज्यावेळेला वचनांची पूर्तता होते, सांगितलेलं प्रत्येक प्रकटीकरण एक्झॅक्ट ज्यावेळेला घडतं, हो त्या मास्टरने तसंच सांगितलं होतं, बरोबर तसं घडलं, ते भविष्यवक्ते होते, त्यांनी बरोबर तसंच सांगितलं, तसंच घडलं. बघा बायबलमध्ये असं लिहिलेलं होतं, शेवटच्या काळात असं होईल आणि ते घडल्यानंतर लोक उत्साहित होतात. एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचा विश्वास आणि उत्साह निर्माण होतो, आवेश निर्माण होतो. तशा पद्धतीने ज्यावेळेला जकर्या 9 आपण वाचूया, जकर्याचं 9वा अध्याय आणि 9वं वचन, सियोनेचे कन्ये आनंदाच्या जोऱ्याने गजर कर, सियोनेचे कन्ये आनंदाचा जोऱ्याने गजर कर, यरुशलेमचे कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. तसंच यशया 62:11 मध्ये सांगितलंय, पहा परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजविले आहे की सियोनेच्या कन्येला म्हणा, पहा तुझे तारण तुझ्याकडे येत आहे, पहा वेतन त्याच पाशी आहे व परिपाद्य त्याच्या जवळ आहे.
शिष्यांना हे बघून आश्चर्य वाटत होतं. सगळ्यांना आनंद होत होता की एवढे मोठं अद्भुत चमत्कार, मेलेले उठलेले आहेत. अनेक लोकांना जीवन प्राप्त झालेलं आहे, सुटका प्राप्त झालेली आहे, अशुद्ध शक्ती निघून गेलेली आहे, 4000 जेवण खाऊ घातलंय, 5000 जेवण खाऊ घातलेलं आहे, चमत्कार झालेला आहे, कुष्ठरोग बरा झालेला आहे, महारोग बरा झालेला आहे, आंधळे बघू लागले, लंगडे चालू लागलेले आहेत, सगळीकडे रोगी 38 वर्षाचा दुखणेकरी बरा झालाय, सगळीकडे चमत्कार आणि चमत्कार होत चाललेले आहे. आणि हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे सगळं चमत्कार पाहून आणि जे लिहिलेलं आहे जकर्यामध्ये, यशायामध्ये, त्या वचनांची पूर्तता झालेली पाहून ते सगळे आनंदित झालेले आहेत आणि जे घोष करत त्याला कळलं की मसीहा जो येणार ज्याच्याबद्दल लिहिलेलं आहे तो हाच आहे. ह्या विश्वासाने या वचनाची पूर्तता झाल्यामुळे त्यांनी बरोबर तशा जावळ्याच्या फांद्या तोडल्या आणि त्याचा जय जयकार करत तो शिंगरावर बसलेला येशू ख्रिस्ताने स्वतः शिंगरू ते अपॉइंट केलं. त्याने स्वतः शिष्यांना सांगितलं ते शिंगरू घेऊन या. तो चाललेला होता शिंगरावर बसून यरूशलेमेकडे, परंतु त्या लोकांना त्याचं गौरव करायचं होतं. यानं सगळं काही आपल्यासाठी केलं, अद्भुत केलं, चमत्कार केले, मग हाच तो राजा असणार म्हणून ते सगळेजण त्याचं गौरव करण्यासाठी वचनाची पूर्तता झाली या आवेशात, या आनंदात ते सगळेजण त्याचा धन्यवाद करत निघाले, सगळेजण त्याचा जयघोष करत निघाले. लक्षात घ्या, सावळ्याचा रविवार साजरा केला आणि लगेचच त्याला क्रूसावर दिलं, लगेचच त्याला वधस्तंभावर दिलं आणि मग पुनरुत्थान तिसऱ्या दिवशी झालं असं नाही. हे लक्षात ठेवा. कारण आमचा गैरसमज 40 दिवसाचे उपवास, मग 40 दिवसाच्या उपवासामध्ये मग सावळ्याचा रविवार आणि मग सावळ्याच्या रविवारानंतर लगेच आमचं क्रुसिफिकेशन, गुड फ्रायडे, त्याला वधस्तंभावर दिलं आणि मग तिसऱ्या दिवशी तो उठला. माझ्या प्रियानं, आधी येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला. लक्षात घ्या, त्याचा बाप्तिस्मा झाला, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला. देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आल्यानंतर आत्म्यानं त्याला अरण्यात नेलं असं सांगितलं. आत्म्यानं त्याला अरण्यात नेल्यानंतर 40 दिवस त्याने उपवास केले त्या ठिकाणी. त्याचे उपवास म्हणजे त्याने परमेश्वरात समवेत वेळ घालवला, स्वतःला कष्ट देऊन त्या ठिकाणी एकांतात राहिला. परमेश्वराची इंटिमेट रिलेशनशिप, ज्यावेळेला पवित्र आत्मा उतरून आला म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाल्याच्या नंतर त्याने इंटिमेट रिलेशनशिप 40 दिवस त्यानं उपवासामध्ये घालवल्याच्या नंतर त्याची परीक्षा झाली. सैतानानं त्याची परीक्षा घेतली. तो उपाशी असताना त्याची परीक्षा घेतली. त्याने वचनाच्या द्वारे त्याला धमकावलं आणि नंतर तो मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर यशायाचा 61वा अध्याय त्यानं वाचलेला आहे आणि मग त्याच्यानंतर डिक्लेअर केलं, उघडपणे डिक्लेअर केलं, उघडपणे त्याने डिक्लेअर केलं की मीच तो मसीहा आहे, माझ्यावरती अनॉइंटिंग आहे. आपण पुढे ते पाहणार आहोत, वाचणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर त्याला धरून देण्यात आलं, मग त्याच्यानंतर क्रुसिफिकेशन आणि मग त्याच्यानंतर पुनरुत्थान. 3.5 वर्ष त्याच्यानंतर त्यानं कार्य केलं. म्हणजे उपवासाच्या नंतर ज्या वेळेला तो मंदिरात गेला त्याच्यानंतर 3.5 वर्ष त्यानं, मग त्याचं मंदिरात त्यानं डिक्लेअर केल्यानंतर त्याच्या कार्याला सुरुवात झाली. मग त्यानं कार्य 3.5 वर्ष केलं, मग त्याला वधस्तंभावर देण्यात आलं आणि मग त्याचं तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झालं. या गोष्टी आमच्या लक्षात आल्या पाहिजे. मग उपवास नाही पाळायचे का? नाही करायचे का? उपवास प्रार्थनेशिवाय जात नाही. उपवास प्रार्थना आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला आम्ही उपवास प्रार्थना करतो त्यावेळेला
आम्ही परमेश्वराच्या निकट येतो, आमच्यामध्ये बदल घडतो, त्याचं रिलेशन आम्हाला मिळतं, त्याच्या आत्म्याने तो आम्हाला भरतो, आम्ही त्याच्या जवळ अधिक आणि अधिक येतो, आमच्या कमतरता निघून जातात, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या योजना पूर्ण होण्यासाठी तो आमची तयारी करतो. आणि ज्या वेळेला कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टाने 40 दिवसाचे सगळेजण ह्या उपास धरतात, हे उपास उत्तम आहे. केव्हाही देवाच्या सानिध्यात कोणत्याही कारणांमुळं येणं आणि पूर्ण पुणे, महाराष्ट्र, नाशिक सगळे लोक ज्या वेळेला एकत्र, भारताचे लोक एकाच वेळेला उपवास करतात, किती सुंदर तो समय. देवाचे लोक एकत्र उपवास करत आहेत, वेळ एकत्र घालवत आहेत, त्यावेळेला अधिक प्रार्थनेत जाणं आणि त्या लोकांना परमेश्वर तुझं अधिक सामर्थ्य प्राप्त करून दे. अधिक त्यांचे काही व्यंग असतील, दुर्गुण असतील, व्यसन असतील, वाईट गोष्टी असतील, चुकीचे संकल्प असतील, चुकीच्या कल्पना बायबलबद्दल, देवाबद्दल असतील, त्या निघून जाऊ दे, त्यांच्यावर डिवाइन नॉलेज उतरून येऊ दे. या प्रार्थना आम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे उपवास आणि प्रार्थना उत्तम आहे. म्हणू नका जुन्या रूढी आहेत, जुन्या परंपरा आहेत, पण जे काही आम्हाला हे घडतं, आम्ही जे धावळ्याचा रविवार साजरा करतोय, ह्या झालेल्या गोष्टी, गुड फ्रायडे झालेल्या गोष्टी करतोय, स्प्रेड करतो. याच्याद्वारे येशू ख्रिस्त आहे, तो कसा विजयी परमेश्वर आहे, एंट्री कशी त्याने केली, आम्ही सगळ्या जगाला सांगतो. होत असतात त्यांच्या समोर सुवार्ता जाते. 19-20 दिगंतापर्यंत जाऊन म्हणजे आनंदाने, आनंद करण्यानं प्रत्येक आम्ही स्मरण करतो, सुवार्ता गाजवतो. पण आम्हाला त्याच्या गोष्टी सांगतात समजून की कर्मठपणा येता कामा नये, फक्त केल्या पाहिजे. ईस्टर हा शब्द नाही, आहे पुनरुत्थानाचा दिवस. येशू ख्रिस्त आम्ही तो साजरा करतो. कुठेही ईस्टर किंवा काही ह्या गोष्टी दिलेल्या नाहीत. आम्ही वरती उभारून परमेश्वराचा पाहिजे आणि म्हणून त्या झावळ्या हे प्रतीक म्हणून चालतो आणि सदैव प्रत्येक क्षणाला जिथं निरंतर आणि सतत आमचं पूर्ण समर्पण आम्ही दाखवतो. परमेश्वराने शिकवलेली प्रार्थना, स्वर्गीय पितेची तुला हवं ते कर. समर्पण ज्यावेळेला आम्ही आमचे हात वरती करतो आणि केलं पाहिजे, म्हणून या उंचावले पाहिजे, कुठेही केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी इस्रायल लोक म्हणून ते आणि म्हणून ते जयघोष करत होते. आणि इस्रायल लोक कशाची वाट पाहत होते, त्यांना लहानपणापासून माहिती होतं मसीहा चमत्कार करणार आहे. मसीहा त्यांचं तो यहुदा वंशातून येणार आहे आणि हा मसीहा आलेला म्हणजे दाविदाच्या वंशातून आले, म्हणून हा शब्द राजा आम्हाला वाचव, त्याचा अर्थ होसाना, आम्हाला सेव कर, आम्हाला वाचव.
विश्वास होता की आता एवढा सामर्थ्यशाली, ज्याने 5,000 बरे केले, आंधळे प्रयोग केले, राजा उठवलं, एवढा चमत्कार करणारा देव, आणि तो निश्चितच म्हणजेच मसीहा आलेला आहे, जी सत्ता नष्ट करेल, ज्याचे आम्ही गुलाम झालेलो आहोत त्याचं राज्य आमच्यावर आहे, त्याचं आमचा कार्नल राजा होणार, हा सगळ्यांना तो उद्ध्वस्त करणार, कोणी खाली करू शकत नाही. ती रोमनची सत्ता तो प्रस्थापित करेल. आनंदी होते, अपेक्षेने हर्षित देव आहे आणि तो दैवी राज्य, तो दैवी राजा होता हे त्यांना दैहिक विचाराने त्यांना हे समजलं नव्हतं. त्याचा जय जयकार करत होते, त्यांना माहित नव्हता हवं हा विचार त्यांनी केला. फक्त प्रभावशाली राजा हा कशा पद्धतीने चमत्कार करेल, देवाचं सैन्य, रोमनचं साम्राज्य नष्ट, आणि मग आमचं प्रभुत्व अगदी अधिकाऱ्यासारखे राहणार, आमची सगळीकडे सत्ता राहणार, आणि त्याचा जय जयकार करत होते, त्याचा जय घोष. आणि तो राजा आहे, पण तो राजा परमेश्वर आहे हे ते विसरलेले होते. त्यांना फक्त सत्ता पाहिजे होती, त्यांना फक्त त्या क्षणाचा आनंद पाहिजे होता. जय जयकार करत होते, हे जय जयकार हे येशू ख्रिस्ताला माहिती होतं. हे जय जयकार करतात ते खुण्याला त्यांचं रोग बरे केले, ज्यांना परमेश्वराच्या वचनात त्यांना स्वतःचे कर्मठ वस्त्र घालणारे लोक राहून त्यांनी काही समोर रस्त्यावर ते पण ऊन वाळवंटासारखा, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या समोर स्वागत केलं असून आशेनं त्याने त्याचं राजा होणार, आणि म्हणून त्याने त्याचं स्वागत केलं. येशू ख्रिस्ताला हे सगळं माहिती होतं. त्यांना चमत्कार मिळालेला आहे, खायला सुटका मिळालेली आहे, आणि म्हणून हे माझं पाहिजे आहे, रोमनची सत्ता नष्ट करायची आहे, आणि म्हणून हे माझा जय जयकार कर. वचन काय होतं, म्हणते पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य शिंगरावर बसलेला आहे. माझ्या आलेला नव्हता, तो शिंगरावर बसून आलेला आहे, जे अतिशय शांत असतं, कुणाला पण शिंगरूला देखील मारत नाही.
आपण करून घेऊ तसं करणारं असतं. सौम्य राजा आलेला होता, लीन आणि नम्र प्रवेश करत. माझ्या प्रियानं घोड्यावर ज्याला साठी राजा येतो तर न्यायाधीश म्हणून स्थापित करण्यासाठी येतो. घोड्यावर बसून येतो तो त्यावेळेला लोकांना अंडर मध्ये घेण्यासाठी मी तुमची स्वतःची सत्ता, स्वतःचा अधिकार, स्वतःची डॉमिनेशन देतो. घोडा हे न्यायाचं प्रतीक आहे. तो घोड्यावर बसून येणार आहे न्याय करण्यासाठी. न्यायाधीश आहे, त्याच्याशिवाय न्याय करण्याचा अधिकार, न्याय करण्याचा अधिकार दिलेला नाही. तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. पुढे तो घोड्यावर बसून आला नाही. तो स्वतःचं महत्व अंकितात मी सांगेल तसं स्वतःचा अधिकार दाखवण्यासाठी आला नव्हता. तो आलेला होता. माझ्या प्रियानं त्या काळामध्ये जी गाढवीच्या पिल्लावर बसून शिंगरावर दूत म्हटलं जायचं. ज्या वेळेला असायची आणि शांतीचा मेसेज पाठवायचा असायचा त्याला शिंगरावर बसून पाठवलं जायचं. शांती प्रिन्स ऑफ पीस कृपेचा काळ घेऊन आलेला होता. तो कृपा घेऊन आला होता. तो जीवन तो शांतीचा राजा होता. होऊन आलेला होता. राज जगाचा निर्माण करता आपल्या निर्मितीसाठी बनवलेलं आहे मानवाला. त्या निर्मितीसाठी संदेश घेऊन त्या आणि तो सांगत होता भिवू नकोस. शिंगरावर बसून आलेला तो सौम्य आहे. तो तुझ्याकडून पातक झालेली आहे, चुका नको ते केलेलं आहे, नको त्या गोष्टी तू परंतु नाही. परमेश्वर म्हणतो मी तुझा कृपा करण्यासाठी कृपेचा काय म्हणून मी आपण वाचूया. जे येशू ख्रिस्तानं वाचलं होतं आणि मग त्यानं कार्याला तो काय करण्यासाठी आला होता हे त्यांनी जाहीर केलं. बात केली. तो गाढवीवर बसून आला. आत्मा माझ्यावर आला आहे कारण विनाश केला आहे. बंद हृदयी जनास पट्टी बांधावी. भूते काढलेली होती अनेक. हे सगळं मोचन करावे. परमेश्वर आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस, न्यायाचा ग्रस्तांचे सांत्वन करावे, शिरभूषण घालावे, त्या शोकाच्या आत्म्याच्या ऐवजी प्रशंसा रूप वस्त्र द्यावे. ते
त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने पाठवलेले आहे. धार्मिकतेचे वृक्ष पाप केलं, पहिल्या आदामानं पाप केलं, पाप काढून टाकण्यासाठी केलं, त्यावेळेला परमेश्वरापासून वेगळे झाले. पाप ख्रिस्ताने परमेश्वराने स्वतःला त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला तारण प्राप्ती. येशू ख्रिस्त ये म्हणतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात, त्यावेळेला तो आमच्यामध्ये तो त्याची वृक्ष बनतो. येशू ख्रिस्ताची धार्मिकता, येशू ख्रिस्ताची पवित्र आमच्याकडे जगाला पिता पाहतो, धार्मिकता त्याची पवित्रता आमच्यामध्ये दिसते आणि तो आम्हाला धार्मिकता प्राप्त करून नम्र सौम्य जीवनाचा संदेश देण्यासाठी, नवीन जीवनाचा संदेश आलेला होता. राज्य नव्हतं त्याला, कोणत्या रोमन साम्राज्याचा, त्याला देवाचं राज्य प्रस्थापित. येशू ख्रिस्तानं विजयी हा जो राजा होता यानं ऑलरेडी त्याने हे जे काम त्याच्यावर दिलं होतं, सोपवलं, यशा हे काम त्याने पूर्ण केलं. करत होता, यरूशलेममध्ये प्रवेश करत होता, सगळ्या गोष्टी लोकांना काढणं, त्यांना देवाच्या वचनात चाललं, देवाचं राज्य कसं आहे हे पद्धतीने कार्य करतो. त्याचं रिव्हलेशन डोंगरावरचा संदेश बघितला म्हणतात तर त्याच्यामध्ये सगळं त्याने पुन्हा नियमशास्त्र पाळायला परमेश्वराचं विधित केलं माझ्या प्रियानं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा राजा तो मृत्यूचा विमोड आलेला होता. हा राजा त्यानं पित्याच्या आज्ञेचं पालन केलेलं होतं. पाप नष्ट करून मानवाचा परमेश्वराचा प्रत्येक येशू ख्रिस्ताला स्वीकारणाऱ्या व्यक्तीला म्हणण्याचा अधिकार, लेकरपणाचा राजा आलेला होता. दुसरा अध्याय 8वं वचन. आणि मनुष्य त्याने मरण आणि ते वधस्तंभावरचे मरण करून त्याने स्वतःला लीन केलं. माझ्या हा राजा कसा होता पुढचा आपण तो याला रोमन साम्राज्य त्याला धरून देणारे, गौरव करून देणारे लोक पुढे त्याला माहिती होत वधस्तंभावरचं मरण आणि वेदनादायक मरण याची त्याला भीती नव्हती. त्यांच्या लोकांसाठी करून आलेला हा राजा, हा पूर्ण देव. आपण बघतो तो निस्वार्थी होता, राजा होता, जगाचा राजा नव्हता. परंतु हा पूर्ण निस्वार्थी होता. तो मानवा त्याच निर्मितीला, त्या निर्मितीच्या चुकीमुळे
आलेलं पाप नष्ट करून त्याला सार्वकालिक मृत्यू नष्ट करून त्याला सार्वकालिक जीवन. लोक म्हणत होते रोमन साम्राज्यापासून वाचव, दाविदाच्या या साम्राज्यापासून, परंतु तो त्यांना मृत्यूच्या सत्तेपासून, जे मृत्यूच्या अनंत कालचा नरक, अनंत कालचा मृत्यू हे मानवासाठी सार्वकालिक जीवन, स्वर्गीय जीवन विलक्षण आहे. स्वीकारतो ज्या क्षणाला परता मला कोणी देव नाही, तू माझ्या अंतःकरणात ये, मध्ये येतो. योहान 15 सांगितल्याप्रमाणे मग तो आम्ही फळ देणार आहोत राहतो आणि येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात राहतो. म्हणतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात राहतो. पूर्ण घरी गेला आणि तो आमच्यामध्ये राहतो, आम्ही त्याच्यात राहतो. स्वर्गीय पिता, स्वर्गीय पित्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि येशू ख्रिस्त त्याच्या उजवीकडे अस्वस्थ झालेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आहे, म्हणजे ते ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला देवाचं राज्य, देवाचं राज्य आणि त्या देवाच्या राज्याचा अधिपती राजा. ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो त्यावेळेला जीवन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. सार्वकालिक जीवन ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला तुमच्यामध्ये सुरू झालेलं आहे. सार्वकालिक जीवन स्त्रियांनो फक्त शरीराची वस्त्र आम्हाला काढून फेक, शरीराची वस्त्र आत्मांचा परमेश्वरामध्ये राहतोय. आम्हाला स्वर्गीय जीवन लक्षात घ्या. अनमोल कळतंय तुम्ही अनमोल कसे आहात. राजाधिराज जगाचा ज्याला तुम्ही त्याला स्वीकारतात राहतो. तुम्ही ज्या घेऊन जाता तो तुमच्यात आहे. जिथे जाता तिथे तिथे जात स्वर्गाचं राज्य जात. म्हणा माझ्याच स्वर्गाचं राज्य आहे. हालेलुया. राजा नव्हता तो कसा होता. मोशे इस्रायलची सुटका करण्यासाठी गेला त्यावेळेला तो फारोच्या राजा कुठे गेला.
केला माझ्या प्रियानो, प्रवेश झाला, त्याला त्यांनी गौरव दिला. नष्ट करण्यासाठी गेला नाही, रोमन मंदिरात गेला आणि त्याला मंदिरात बापाच्या घरात स्वर्गीय पित्याच्या ठिकाणी तो गेला. लक्षात घ्या माझ्या प्रिया. नंतर तो मंदिरात गेला. लक्ष देऊन ऐका. त्याने मंदिराच्या बाहेर घालवले. घर होईल असा शास्त्र तुम्ही त्याची लुटारूंची गुहा, चाललेला बाजार, तिथं चाललेली अर्ज, तो सगळा उधळून लागला. सगळं ते जे रीतिरिवाज होतं ते सगळं उधळलं, काढून शुद्धीकरण केलं त्यानं अपवित्र गोष्टी. माझ्या प्रियानो, हा राजा करण्यासाठी आला. कृपेचा लक्ष देऊ नाही का, झावळ्याचा नाही का, काळ देऊ नाही का, देवाचा आत्मा सांग. तुम्ही कृपेच्या काळामध्ये आहात. तो कृपेचा काळ चालू आहे. मोबाईलवर, पेपर मध्ये जिथे पुस्तकं आतापासून सहजपणे सगळ्या गोष्टी आहेत. दिवंतापर्यंत शिकवलेल्या आहे. सगळ्या गोष्टी सहजपणे काळ आहे. जागोजागी ऐकायला मिळतात. सुंदर सुंदर वचन क्लेम केलेली सुंदर आणि तुम्ही गाताय, वाचताय. परमेश्वराचा धन्यवाद. संदेश ऐकायला मिळत आहे. पास्टर माझ्या प्रियांनो, रविवार पुनरुत्थान दिन साजरा करत आलेले आहात, करत आहात. अजून देवाचा आत्मा सांगत आहे, अचानक कृपेचा काळ. हा कृपेचा काळ आहे म्हणून वचनाचं तुम्हाला संधी आहे. आपला तारणारा देव म्हणून स्वीकारा. कारण कृपेचा येत नाही. त्यानुसार सांगा, धर्मांतर नाही की हा धर्म आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जाऊन वाच. ते लोक कोण? अंतुकियामध्ये विचारलं, हे लोक कोण? त्यांना नाव पडलं. हा धर्म न तुम्हाला तारणारा देव म्हणून लोकांना सांगायचंय आणि त्यांना धर्मांतर गोष्टी नको आहे. कारण त्यांना काय करायचं, त्याचे शिष्य करणार आहे. तू माझा देव आहे, एक माझा स्वीकारते. आजपासून मी नव्हे तर ख्रिस्त म्हणजे काय, माझ्यातला जुना स्मिता बाहेर आलेला आहे. तो येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्ताचे गुण क्षमा, आरोग्य प्राप्त करून देणं. तो जे काही त्याचे जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत, कारण तो
माझ्यामध्ये जीवन आहे आणि ते मी लोकांना सांगेन आणि त्यांना जे मी माझ्या जीवनात घडलं ख्रिस्ताचे शिष्य करा. या का ही माझी घोषणा. मी फक्त चर्चेमध्ये करणं, मी त्याचं राज्य गाजवत आहे का? लोक माझ्यातून ख्रिस्त पाहत आहे का? देवाचा आत्मा सांगत आहे कधी कधी माझ्याकडे वेळ थोडा आहे त्यात आम्हाला प्रत्येकाला धावा. हे तुमच्या प्रत्येकाचं ऐकणं, त्या प्रत्येक व्यक्तीचं ते कार्य आहे. लक्षात घ्या. बनवलेला या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत तुमच्या जीवनातल्या, केंद्र तुमचं लक्ष फक्त येशू ख्रिस्तावर, फोकस तुमचं बहीण भावंड आहोत. एक आलाच पाहिजे आमची आहे. प्रत्येक व्यक्ती आमची आहे. ते आमचे बहीण भावंड आहेत. आम्ही प्रतिज्ञा करतो, आम्ही जर त्यांच्यावर जमत नाही काय, त्यांना सांगता येणार नाही काय. आत्मा सांगत आहे आम्ही शांत का करू. कुठपर्यंत देवाचा आत्मा म्हणतो तुमची जागा परमेश्वर धोंड्यांना. आज जे तुमचा विरोध करतात, आज त्याच करून घेण्यासाठी करेल आणि तुम्हाला देव तुला मी ओळखत नाही. ज्या लोकांनी घोषणा केली, ज्या लोकांनी यरूशलेममध्ये त्याला प्रवेश करू दिला, आणलं त्याला, त्याच लोकांनी त्याला वधस्तंभावर दिला. आम्ही काय करत आहोत? आम्ही अजून चकित अजूनही आम्ही आमच्यामध्ये उठलेला ख्रिस्त त्याचा पवित्र आत्मा. माझ्या प्रियांनो, आज तुम्हाला परमेश्वराचा आत्मा सांगत त्याची घोषणा करा. त्याच्या नाव कमी आहे, त्याचं स्तवन करणारे भाऊ. मग ज्या ठिकाणी आम्ही
आणि पूर्ण जीवाने आम्ही त्याच्यावर प्रेम करणार आहोत. जीवन बदलवतो तो ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताबद्दल सांगू आम्हाला पुढे पाऊल टाकायचं आहे. येशू ख्रिस्त हा वचन आहे. घोषणा आम्हाला सगळीकडे करायची. त्याच्यासारखं आज्ञा पालन करणार घोषणा करणारे बनायचं आहे. हेच मागत आहे. आपण गुढघ्यावर घेऊया. हालेलुया. ईश्वर आम्हाला पवित्र कर. तू माझ्यामध्ये तू दिसला जाऊ दे. तुझ्या वचनाची बोलण्यातून माझ्या वागण्यातून तुझ्या वचनाची त्याचे उपकार धन्यवाद के स्तुति यीशु मेरे कोटि स्तुति धन्यवाद के साथ त्याचं राज्य माझ्यात आहे. यीशु में उपकार यीशु कोटि कोटि
Thank you, Jesus. खरोखर तू आम्हाला बाबा Thank you, Lord. तुझ्या नावाची घोषणा ऐकणाऱ्या प्रत्येक स्पर्श करत आहे त्याची वचन तुमच्या शास्त्राच्या तुमच्या तकडात लिहिली आहे हालेलुया स्तुती करते तुझा पवित्र आत्मा या आमची भेट घेतली कृपेचा काळ आणि तू दिलेले मध्ये तुझ्या नावाची घोषणा प्रत्येकाचे पावलं
करत आहेस आम्ही तुझे आभार